धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलन करणारे बाळासाहेब दोडतले यांनी 2014ला धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी केलेलं आंदोलन, या आंदोलनामध्ये त्यांना आता शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। आणि त्या शिक्षे सुनावल्यानंतर काय नेमकं प्रकरण होतं आणि काय नेमकी कोर्टाने शिक्षा, माननीय कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे त्यांच्याकडून जाणून घ्या। नेमकं काय प्रकरण होतं आणि काय नेमकी तुम्हाला कोर्टाने शिक्षा सुनावलेली आहे? 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये धनगर आरक्षणाचं खूप मोठं वादळ धनगर बांधवांनी उभं केलं होतं। माझ्यासारख्या लाखो बांधवांनी, तरुणांनी धनगर आरक्षणाच्या या लढाईमध्ये सक्रिय भाग घेतला होता। आम्ही सुद्धा अंबेजोगाईमध्ये यशवंतराव चव्हाण चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केलं। त्या दरम्यान एसटीची तोडफोड झालेली होती आणि तो निकाल आज लागला आणि माननीय न्यायालयाने, अंबेजोगाईच्या न्यायालयाने आम्हाला 2 महिन्याची शिक्षा व जवळपास 30,000चा दंड आम्हाला देण्यात आलेला आहे। खरं 10 वर्षापूर्वीचं हे सगळं प्रकरण आहे। त्यानंतर शिक्षा सुनावली, किती जण तुम्ही सगळे होता नाही, काय नेमकी शिक्षा सुनावली? अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन आहे। आणि किती दंड आहे आणि किती लोक आहेत तुम्ही सगळे? आम्ही सगळे जण 6 जण होतो। म्हणजे आज यशवंत सेनेचे 6 जण पदाधिकारी, त्यावेळेचे आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व पदाधिकारी 6 जणांना आज माननीय न्यायालयाने 2 महिन्याची शिक्षा आणि 30,000च्या आसपास दंड आम्हाला दिलेला आहे। बरं, तुम्ही न्यायालयाकडे काय सगळी ही प्रक्रिया सगळी सुरू असणार आहे? तुम्ही सगळ्या या प्रोसेसकडे कसं पाहता? आणि माहिती अशी मिळते की तुम्ही पुढे अपीलही करणार नाही, म्हणजे न्यायालयाने 2 महिन्याची शिक्षा देऊन खरं तर म्हणजे आमच्या लढाईला म्हणजे आम्हाला आज खूप मोठी ही केलं त्यांनी। जर मला या 2 महिन्याची शिक्षा देण्याच्या ऐवजी जर धनगर आरक्षण अंमलबजावणीसाठी मला आज त्यांनी फाशी जरी दिली असती शिक्षा, तरी मी ती आनंदाने स्वीकारली असती। मी आता वरच्या कोर्टात अपील करणार नाही। म्हणजे जेलमध्ये जायला तयार आहे तुम्ही? आम्ही जेलमध्येच काय, फाशीवर जायला सुद्धा धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी तयार आहे। जेल तर खूप छोटी गोष्ट आहे साहेब। पुढची काय नेमकी भूमिका असणार आहे आरक्षणासंदर्भात? आरक्षणाची लढाई जोपर्यंत आरक्षण अंमलबजावणी होणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि कोणाला बसवही देणार नाही। एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावर यांनी आंदोलनं केलेली आहेत, उपोषणं केलेली आहेत। त्याचबरोबर 2014 मध्ये जे आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केलेलं होतं त्याच्यामध्ये शिक्षाही झालेली आहे। मी शिक्षा भोगायला तयार आहे, मी जेलमध्ये जायला तयार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांनी आता घेतलेली आहे। विष्णू बुर्गीजी, 24 तास, बीड।